अशा पद्धतीने पालकाच्या भाजीचा गरगट्टा बनवा, सर्वजण आवडीने खातील आणि बोटं चाकत राहतील. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यातील पाणी नितळल्यानंतर लगेच बारीक चिरून घ्यायचा आणि सर्व बारीक चिरल्यानंतर मग एक कुकरचा डब्बा घेऊन त्यामध्ये हे सर्व पालक चिरलेला टाकायचा आणि त्यामध्येच लगेच 2-4 हिरव्या मिरच्या, आपल्याला तिखट जसं लागेल तसं टाकायचं आणि एक टोमॅटो टाकायचं आणि लगेच त्यामध्ये शेंगदाणेही टाकायचे आपल्या आवडीप्रमाणे आणि हरभऱ्याची डाळ टाकायची. आता इथं मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे. जर तुम्हाला मुगाची किंवा तुरीची वापरायची असेल तर तेही वापरू शकता. आणि मग लगेच थोडंसं पाणी ओतून आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये. त्यासाठी शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि अशा 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर ते शिजलंच. तोपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून हे बारीक करून घ्यायचं. आपल्याला हे फोडणीसाठी वापरायचं आहे त्यासाठी. आणि मग बघू शकता तुम्ही किती छान असं शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि बेसन ॲड करायचं, ज्याच्यामुळे ह्या भाजीला घट्टपणा येईल. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूटही वापरायचं आणि हे सर्व मॅश करून ह्यातलं पाणी काढून मॅश करून घ्यायचं. आणि हे सर्व बारीक झाल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं एकजीव झालेलं आहे. आता लगेच आपल्याला फोडणीची तयारी करण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवायची आणि त्यामध्ये तेल ओतायचं आणि जिरे आणि मोहरी टाकून आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता, लसूण आणि मिरचीचा, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे छान असं परतू द्यायचं 4 ते 5 मिनटं, म्हणजे तेल येईपर्यंत. आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाकायचा. आणि बघू शकता आता तेलही आलेलं आहे जरासं. मग लगेच त्यामध्ये हळद ॲड करायची. हळद टाकल्यानंतर आपण जे मॅश केलेला गरगटा आहे तो त्यामध्ये टाकून द्यायचा आणि सर्व सर्व एकत्र करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि 4 ते 5 मिनटं शिजू द्यायचं. आणि अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढं ॲड करायचं आपल्या फॅमिलीप्रमाणे. आणि थोडंसं मीठ टाकायचं ह्यामध्ये. आणि शेंगदाण्याचं कूटही थोडंसं टाकून घ्यायचं आणि ह्याची उकळी येईपर्यंत ह्याला शिजू द्यायचं. आणि बघू शकता तुम्ही किती घट्टपणा आलेला आहे. आणि हे खायला तर भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत तर अजून एकच नंबर लागते. खूपच छान लागते. आमच्या भागात अशाच पद्धतीने भाजी करून खातात. आम्ही मराठवाड्या भागातले आहोत. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की